राज्यात आणखी एक भोंदूबाबा समोर आलेला आहे। पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीत या भोंदूबाबानं अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं उघडकीस आलंय। शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी नावाच्या या भोंदूनं महिलांच्या अगतिकतेचा आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांना जाळ्यात अडकवलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असला तरी प्रत्यक्षात आपल्यावर अत्याचार झाल्याचा आरोप या पीडितेने केलेला आहे। माझ्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला। हीच गोष्ट मी माझ्या मिस्टरांना सांगितली। त्यांनी मग माझ्या मिस्टरांनी मला विश्वासात घेऊन पोलीस कंप्लेंट केली, पण ह्याच्यावर कोणतीही न्यायालयीन कंप्लेंट झालेली नाहीये, कारवाई झालेली नाहीये। आणि मला असं वाटतं की कोणत्याही महिलेवर जो प्रकार माझ्या बाबतीत झाला तो व्हावा नाही, म्हणून याच्यावर न्यायालयीन कारवाई झालीच पाहिजे। त्याचं कारण तेच आहे की ह्या ज्यावेळेस मंदिराचा विषय झाला जागेचा, काय त्याच्यानंतर हे सगळे वाद उफाळून आले। काय साधारणतः वाद काय होता? वाद असं होतं का समोरच्यांचं म्हणणं होतं की याच्यामध्ये आम्हाला सहभागी करून घ्या किंवा मला इथे सेपरेट एक रूम बांधून द्या, काय अशा पद्धतीचा विषय होता। पण मी सांगितलं नाही, काय आज बाबा तू एकटा इथे येणार नाही, काय आपल्याकडे येणारे वक्त कंपनी भरपूर आहे, काय काय त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला नकार दिला होता।